स्थानकापर्यंत आता हा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे आणि अभिजित पानसे किंवा शिवसेनेकडनं घोसाळकर या ठिकाणी संबोधित करतील। मात्र ज्या ठिकाणी मोर्चा काढायचा होता तिथपर्यंत आम्ही मोर्चा काढला असं अभिजित पानसे यांनी म्हटलेलं आहे। धडपड करत होते, मात्र पोलिसांनी शेकडो जणांना ताब्यात घेतलेलं होतं। त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना ताब्यात घेऊन डांबण्याचा प्रयत्न केला। अखेर मोर्चा झालेला आहे। सकाळपासून पोलिसांनी आडमुठी भूमिका घेतली, मात्र अखेर सगळे जे काही लोक आहेत, मराठी भाषिक आहेत, ते स्थानकापर्यंत पोहोचलेले ठरलेल्या मार्गानुसार। काय सरकारला सांगायचं? सरकारला हेच सांगायचं आहे की जो तुम्ही जे खोटा अपप्रचार जो केलेला आहे की मराठी माणूस हा तुटलेला आहे किंवा मराठी माणूस मुंबईमध्ये नाहीये, हा जिवंत त्यांचं उदाहरण आहे की अख्खं संपूर्ण मुंबईमध्ये नाही तर इतर आजूबाजूच्या उपनगरामधील सर्व मराठी माणूस एकवटलेले आहेत आणि सरकार दाखवतोय की ही मुंबई हा महाराष्ट्र फक्त आणि फक्त मराठी माणसाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा। इथे आलेले सगळे जे काही लोक आहेत, आमच्या मराठी वाहिन्या आहेत, त्याच्यावर जी जाहिरात येते ती कुठच्या भाषेत आहे? जरा तुम्ही सांगा, मी नाही सांगणार। मराठी वाहिन्यांवर येणारी जाहिरात कुठच्या भाषेत असते? तुम्हाला विचारते मी। नाही ना, माझा प्रश्न लॉजिकल आहे, उत्तर द्या ना। ठीक आहे, तुम्ही उत्तर द्या। मराठी सकाळपासून एक मिनिट मराठी वाहिन्यांवर मराठीने जाहिरात येते की नाही? महाराष्ट्रात मराठी काय नको? मीरा रोड स्थानकाच्या बाहेर आता मोठ्या संख्येनं मनसैनिक असो, ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असो, मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते असो आणि सर्वसामान्य मराठी माणूस मोठ्या संख्येने एकवटलेला आहे। मागणी एकच, महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठीच चालणार। ज्या व्यापाऱ्यानं मुजोरी दाखवलेली होती त्याच्यानंतर जो मोर्चा काढण्यात आलेला होता त्याला उत्तर म्हणून मोर्चा काढण्याची परवानगी मनसेकडून मागण्यात आलेली होती, मात्र ही परवानगी नाकारण्यात आली। आज सकाळपासून आपण पाहताय 10 वाजल्यापासून पोलिसांकडून धरपकड करण्यात आलेली होती, जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आलेली होती, मात्र कुठल्याही आदेशाला न जुमानता मोठ्या संख्येनं कार्यकर्ते एकत्रित आले। नमस्कार। या आपल्या सर्वांचं लक्षात घ्या, सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की आपण हे सर्व एकत्र झालेले आहोत। पंकजसाहेब असतील यांच्या असे त्यांचा सत्कार करण्यात येते, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं। छत्रपती शिवाजी महाराज की प्रमोद दिलेकर, पुढे प्रमोद दिलेकर त्यांनी यावर यावं। प्रमोद दिलेकर, सगळ्यांनी थोडं खाली पर्यंत हा मोर्चा काढणार असा इशारा देण्यात आला होता। त्यानुसार हा मोर्चा मीरा रोड स्थानकापर्यंत आल्यानंतर आता इथे थांबलेला आहे। त्यानंतर नेत्यांकडनं इथे मोर्चेकऱ्यांना संबोधित केलं जाईल। मात्र ही मराठी माणसाची एकजूट आहे, मराठी माणसाची ताकद आहे असं मनसेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे। त्या मराठी माणसाची